ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात. परंतु ते कंपन्या जे उत्तम आहे तर का उत्तम आहे, अयोग्य आहे तर का अयोग्य आहे, हा निष्कर्ष काढण्यासाठी त्याचा एक प्रॉपरली अभ्यास करावा लागतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्यानुसार मी विप्रो या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तेव्हा एका बंधूंनी इमामी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण इमामी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी इमामी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच बंधू भगिनींनो, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इमामी. आणि इमामी ही कंपनी हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, इमामी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर. मित्रांनो, ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलाच आहे, तर तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच गोदरेज कंझ्युमर, मॅरिको, डाबर इंडिया, विशाल मेगामार्ट, कोलगेट, P&G, जिलेट इंडिया, ज्योती लॅब, तसेच सेल वर्ल्ड. तसेच मित्रांनो, इमामी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 ऑगस्ट 2025 आणि आज इमामी ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 626 रुपये 55 पैशाला क्लोज झालेली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. 52 वीक हाय, 52 वीक लो म्हणजे काय तर सुमारे 13 महिन्यातील त्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे 52 वीक लो. तर इमामी ह्या कंपनीचा 52 वीक हाय आहे 860 रुपये व 52 वीक लो आहे 507 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास इमामी ह्या कंपनीचा एक शेअर्स 417 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षाचा लो जर बघितला तर इमामी ह्या कंपनीचा एक शेअर्स 334 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षाचा इमामी कंपनीच्या शेअरची लो प्राईस बघितली तर ती 130 रुपये होती. मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय? बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल? तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर इमामी ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 27,348 करोड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर इमामी ह्या कंपनीला 2025 साली 814.55 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 727.86 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 634.91 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 851.25 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 458 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, इमामी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा इमामी ह्या कंपनीत 54.24% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये कोण कोण येतं? ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा इमामी ह्या कंपनीत 24.6% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा इमामी ह्या कंपनीत 11.89% आहे. तर मित्रांनो, इमामी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ताच 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, इमामी ह्या कंपनीला 2021 साली 458 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 814 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच इमामी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 417 रुपयाला मिळत होता, 5 वर्षात 334 रुपयाला मिळत होता, 10 वर्षात 130 रुपयाला मिळत होता, तोच इमामी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 626 रुपये 55 पैशाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर इमामी ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी एक शेअर्स जर घेतला असता, म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो. तर इमामी ह्या कंपनीचं म्हणजे आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडला तर 2 वर्षापूर्वी 417 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 334 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 130 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज करंट व्हॅल्यूला सुमारे 626 रुपये 55 पैसे झालेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय? तर 10 वर्षापूर्वी इमामी कंपनीत 130 रुपये गुंतवलेले आज त्याचे 626 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की इमामी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर, जेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 54.84% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे
50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर इमामी ह्या कंपनीत ते 54.84% म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो तर इमामी ही कंपनी मागील 5 वर्षापासून वार्षिक विश्लेषणानुसार सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे. तसेच त्या कंपनीच्या होल्डिंगमध्ये मालकांचा हिस्सा 54.84% म्हणजे अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच इमामी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी कितीही उत्तम असली तरी 52वी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्यामुळे कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो, 52वी खायपासून खाली येत असतो, तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय उत्तम संधी असते, गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम संधी असते. तर मित्रांनो, लक्षात घ्या, इमामी ह्या कंपनीचा शेअर्स वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यात 52वी खायपासून जेव्हा तो शेअर्स खाली येईल, म्हणजे समजा 52वी खायपासून समजा 10% खाली आला तर त्याच्यात काही रक्कम गुंतवा, तसेच अजून 10% खाली आला तर अजून काही रक्कम गुंतवा, म्हणजे आपल्या ताकदीप्रमाणे बचतीतील रक्कम गुंतवा, तर त्याच्यात तुम्हाला नेट प्रॉफिट सतत वाढेलच याची खात्री आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, इमामी ही कंपनीत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सध्या वार्षिक विश्लेषणानुसार काहीही हरकत नाही. मित्रांनो, इमामी या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत इमामी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना शेअर उत्तम योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहे. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपले सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.